सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जळगाव जामोद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती माफियांनी हैदोस घातला होता। दरम्यान सिटी न्यूजनं बातमी प्रकाशित करताच कारवाईला सुरुवात झाली आहे। विनापरवाना पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा चालू आहे। रेती चोरीचा नवीन प्रकार केनी मशीनद्वारे पाण्यातून रेती सर्रास काढली जात होती। यासंबंधी अनेक वेळा बातम्या ठोकून महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला होता। तसेच 2 दिवसा अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जळगाव जामोद तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी सुद्धा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यावर तहसीलदार पवन पाटील यांनी पूर्णा नदी पात्रातील अवैध रेती उपसा याबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। या मोहिमेसाठी त्यांनी कोणतेही गावे जाणे टाळले आणि दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी दुपारी तहसीलदार पवन पाटील आणि तारासिंग पवार यांचे सह NDRF पथक, जिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून तहसीलदार पवन पाटील, नायब तहसीलदार भरत किटे, भारसाकडे, मंडल अधिकारी सातपुते यांसह सर्व तलाठी कोतवाल यांच्या पथकानं पूर्ण नदीत बोटीसह उतरून मौजे, गोळेगाव, हुरसाड या भागात धडक कारवाई केली। या कारवाई दरम्यान तहसीलदार यांचे पथक पाहून रेती माफियांनी पूर्णा नदी पात्रातून आपल्या वाहनासह पोबारा केला। यावेळी तहसीलदार पवन पाटील यांच्या पथकानं घटनास्थळावरून नदी पात्रातील पाण्यातून रेती काढण्याचा सक्शन पंप, 2 ट्रॅक्टर आणि 3 केनी मशीन अशी जप्त करण्यात आली आहे। पुढील कारवाईसाठी जप्त केलेला मुद्देमाल तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आलाय। सदरची कारवाई दरम्यान पोलीस स्टेशनचे PSI अमोल पंडित, PSI नागेश खाडे, PSI नारायण सरकटे यांनी घटनास्थळी भेट दिली। रात्री उशिरापर्यंत संबंधित रेती माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। तहसीलदार पवन पाटील यांनी केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यामध्ये अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्यांचे धावे दणाणल्याचं दिसून येत आहे। जळगाव जामोद महसूल प्रशासनानं आतापर्यंत ही अशी एकही मोठी कारवाई केली नव्हती, हे विशेष। यावेळी तहसीलदार पवन पाटील यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की मागील महिन्यात या संदर्भात अनेक कारवाया करण्यात आल्या। त्यामध्ये 10 वाहनांवर कारवाई करून जवळपास 700 ब्रॉस रेती जप्त करण्यात आली आहे। अशाच प्रकारे रेती माफियांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। सिटी न्यूज बुलढाणा।